आपण जुन्या घरांचं रेनोव्हेशन करतो, ज्यावेळेस आपल्याला स्टाईल बदलायची असती, टॉयलेट, बाथरूम किंवा किचन, तर आपण जुनी स्टाईल काढल्याच्या नंतर आहे ना, आहे त्या प्लास्टरवर जर बसवायचं म्हणलं तर ती स्टाईल म्हणावं अशी इन्स्टॉल होत नाही आणि कालांतराने ती स्टाईल गळती, काही अशी पडली अशी. तर नवीन स्टाईल बसवण्यासाठी प्लास्टर पूर्ण व्यवस्थित छलून काढा, पूर्ण त्याला पाणी मारून घ्या आणि पूर्ण प्लास्टर करून त्याला पाणी पिऊन त्याचं क्युरिंग तयार होऊ द्या. ती झाल्याच्या नंतर त्याच्यावर सिमेंट आणि स्टाईल इन्स्टॉल करा. ती खूप दिवसापर्यंत राहू शकते, कारण जर तुम्ही वरवरच केलं तर ती स्टाईल टिकत नाही. गेल्या 17-18 वर्षातील अनुभव आमचा हाच सांगतो की रेनोव्हेशन करत असताना पूर्ण प्लास्टर मारून घ्या. पूर्वी तरी प्लास्टरला वाळू असायची, आता क्रिसेंटमध्ये सगळे, आणि त्याचं म्हणावं असं क्युरिंग झालेलं नसतं. नंतर हे वाळलेलं हे पूर्ण सिमेंट आणि स्टाईल हे म्हणावं असं इन्स्टॉल होत नाही. असं रेनोव्हेशनसाठी आमचं काम चाललंय. प्लास्टर शेवटच्या टप्प्यात आले, ह्याला पूर्ण पाणी मारून गारा केला जाणार आहे. ह्याला पाणी मारल्याच्या नंतर प्लास्टर होईल व्यवस्थित, पूर्ण त्याचं क्युरिंग पूर्ण झालं, स्टाईल बसवणार आहे. तर नक्कीच रेनोव्हेशन करत असताना या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपलं घर अजून मजबूत कसं होईल यासाठी प्रयत्न करा. ओके, धन्यवाद.